आणि आज आहे बुधवार. तर चला आता रात्रीचे वाजले 9:15 आणि आज आम्ही चाललो आहे प्रभादेवीच्या जत्रेला. चला आता 1 तास आहे फिरायचं किंवा पाळण्यात बसायचं. योगिनी खूप एक्साइटिंग आहे. जत्रा तिला खूप आवडते आणि झुले म्हटलं तर बाबा आता काय माहीत कुठल्या कुठल्या झुल्यावरती बसणार आहे. मी तर एका पण झुल्यावर बसणार नाही कारण मला ना आवडत झुल्यावर बसायला. नेत्रा योगिनी बसेल. पण तुम्हाला आज मी प्रभादेवीची जत्रा दाखवते. मेन गोष्ट आज देवीची ओटी पण भरायची, म्हणजे मंदिर आहे तिथे देवीचं. पण मी आज नाही भरणार आहे, मी उद्या जाऊन भरेल, नाही तर परवा जाऊन भरेल. तर चला आता जाऊया. फक्त फिरायला चालू आहे आणि योगिनी मॅडम बसेल ते झुल्यावर, काय आयडिया नाही. तर चला आता प्रभादेवीची जत्रा बघायला. जत्रा भरली आहे, जाऊया आता जत्रेत. आपल्याला काय घ्यायचं आहे नेत्रा, काय घ्यायचं इकडचं? तेव्हा तुम्ही छोटं होतं तेव्हा. हेनीच बघ केवढी जागा घेऊन बसलाय वा. काय नेत्राची पसना. कसा दिसतो ना तो. घाबरतेस काय, तुला माहिती आहे नकली तरी घाबरते. घेऊ बोलते. योगिनी हवे तुला डॉल? हा हे मी छान वाटते ना. हा कसं वाटलं ते? आणि थांबलेलं ते तुला जाऊया जा लाईनीत उभी राहा. काही किती डेंजर होता. मला मम्मीलाच त्रास झाला. मम्मी चल ना दोघी चालले पाण्यात बसायला. रे हात नाही पार्टीमध्ये बसले. आता
भारी वाटतं. हा एक आहे, परत इथे एक आहे, इथे एक आहे आणि योगिनी मॅडम आता छोट्या आकर्ष पाळण्यामध्ये बसणार आहे. काय हो योगिनी, योगिनी योगिनी वाटलं हालायला लागला ना म्हणून ती मग? घाबरली. आणि आकाश पाळण्यात बसणार आहे. ती घाबरत होती. इथेच आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावं लागतं. इथं वरती कुठे लक्ष ठेवणार? तू ऍक्टिव्ह नव्हती ना आता कुठे? कसं वाटलं? मस्त. एक सेटिंग असते योगिनी तू बसायला. जावं बघा समजाली. बस कर रे. आणि घेतलाय मोमोज खायला. गरम आहे. आकाश माळणा, ज्युनियर आकाश माळणा. मलाही आहे बघ. कसं आहे? हो मी घेते. नेत्रा संपली आहे आणि नेत्राला चिंच भेटली नाही. ए मोरया रे. इथे मंदिर पण बंद झालंय. मंदिर बंद म्हणजे जत्रा बंद. बघा काय योगिनी बोलली. आता उद्या मी वापस येणार. हा ही रोज रोज येणार. जात मम्मी तुझ्या मुलाला 11:40 तूप पडो. दहा मिनिटं आहे. फायनली आम्ही आलो घरी. मेन गोष्ट वाजले आता 12:05. येऊन आलो आहे हॉटेलमधूनच. तर योगिनी मॅडम काय आणलं जत्रा? मी आणलंय मोठ्याचा मोठा पेन. बघा जत्रेमधून आणलं पेन. आणि काय आणलं? आणि सॉरी सूप घेतलंय छोटंसं. ते का घेतलं ते पण सांगते तुम्हाला. मला कधी कधी लसूण किंवा कांदा किंवा अद्रक साफ करायचा असतो ना, तेव्हा मग मम्मीने विचार केला की आपण ह्याच्यात घेऊया आणि साफ करूया. तर खरंच खूप चांगलं आहे बघा. छोटासा 20 रुपयाचा. आणि हा धागा घेतला तो पण 20 रुपयाचा. बस एवढंच घेतलं. आणि भरपूर घेण्यासारखं आहे भरपूर घेण्यासारखं आहे जत्रेला. पण खरंच फिरायलाच भेटलं नाही. फिरण्यासाठी मी कदाचित जाईल. उद्या जाईल नाही तर परवा जाईल. काय आयडिया नाही पण मी नक्की जाईल. आणि खरंच खूप चांगले प्रभादेवीची जत्रा खूप खूप भारी आहे. मोठी आहे. फिरण्यासारखं आहे. घेण्यासारखं आहे. तर कोणी आमच्या इथे दादर साईडला राहत असेल तर तुम्ही जा नक्की. प्रभादेवीची जत्रा 11 तारखेपर्यंत आहे. म्हणजे ह्या संडेपर्यंत आहे. नंतर मग ही जत्रा संपणार. तर मला पण आता परत एकदा जायचं आहे. कारण मला देवीची ओटी भरायची आहे. मेन देवीची ओटी भरणं गरजेचं आहे. तर जाणार आहे मी. आज बुधवार होता आणि नॉनव्हेज पण खाल्लेला होता दुपारी आणि नाही जमला असता. म्हणजे राहून दे, आपण चांगला वार बघून जाऊया देवीची ओटी भर. तर चला आता इथेच एंड करते माझा ब्लॉग. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आहे. बाय बाय, गुड नाईट.